आहे कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे दोन त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे. मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे की कुठल्याही गोष्टीला खूप ॲम्प्लिफाय करायचं. आपल्याला कल्पना आहे कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो. त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो. पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRDC घेईल. महाराष्ट्रातला महत्वाकांक्षी प्रकल्प मिसिंग लिंक नुकताच त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि ज्या थाटामाटात पार पडला ना, आता त्याच्या वावड्या आता त्या पद्धतीने उठतायत. या मिसिंग लिंकला ज्या पद्धतीने खड्डे पडलेत, ही गोष्ट ज्या पद्धतीने मीडियाने उचलली, ज्या पद्धतीने विरोधकांनी उचलली आणि याच्यावर मुख्यमंत्री सुद्धा चिडले. आता त्यांनी ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या ते आपण पाहिल्यात. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री बोलले ते आपण बघितलं. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या आज मिसिंग लिंकच्या खड्ड्यांची जी चर्चा पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे, मीडियावर सुरू आहे, पण वास्तविक स्वरूपात जो महाराष्ट्र हा खड्ड्यात आहे त्याची चर्चा मात्र कुठेही होताना दिसत नाही. ना मीडिया बोलतो, ना विरोधक प्रश्न उचलतात, ना आमदार याच्यावर काही काम करतात. फक्त राजकारणाचे मुद्दे कसे सापडायचे, मुद्दे कसे गरम करायचे हे आमच्या यंत्रणेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळं वास्तविक स्वरूपात जो ग्रामीण भागातला महाराष्ट्र आहे, जो मतदारसंघांमधले जे काही मुख्य रस्ते आहेत आणि वास्तविक स्वरूपात ह्यांना विकसित करण्यासाठी या विरोधकांचं, या मीडियाचं आणि शासनाचं कशा पद्धतीने कुचकामी धोरण आहे याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. आज मिसिंग लिंकला ज्या पद्धतीनं खड्डे पडलेत आणि खड्डे हे कशा पद्धतीने पडलेत ते मुख्यमंत्री महोदयांनी चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. त्याची कारणंही सांगितली आणि ही कारणं मनाला पटण्यासारखी सुद्धा आहेत. कारण की पावसाळा ज्या पद्धतीने आता सध्या पाऊस सुद्धा ज्या पद्धतीने महानगरांकडेच कूच करतोय, त्यांना ग्रामीण भागात पावसाला यायची इच्छा नाहीये. आणि जेव्हा मग महानगरात किंवा या मुंबई पुण्याजवळ लगतच्या भागात जर मुसळधार पाऊस पडत असेल तर रस्त्यांना खड्डे पडणारच. आणि हा तर नवीन झालेला रस्ता आहे, पडले असतील 2-4 खड्डे, लगेच त्याची बातमी झाली, विरोधकांनी प्रश्न उचलले, महत्वाकांक्षी प्रकल्पाला खड्डे. पण वास्तविक स्वरूपात या महाराष्ट्रातल्या सगळ्या परिस्थितीत असणाऱ्या गावोगावांना जोडणाऱ्या रस्त्यांना किती खड्डे आहेत, का रस्त्यात खड्डा आहे हा अजूनही संपलेला विषय नाहीये. गडकरी साहेब कितीही राज्य रस्ते करो किंवा कितीही राष्ट्रीय महामार्ग करो, पण हे खेड्यापाड्यांना एकमेकाला ज्या पद्धतीने जोडणारी भूमिका आहे, एकमेकाला ज्या पद्धतीचा आधार आहे, आज वास्तविक स्वरूपात त्यांना किती खड्डे आहेत हे कधी कोणी मोजले नाहीयेत. मिसिंग लिंकचे 2-4 खड्डे सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात खरकले, सगळ्याला कळालं आणि MSRDCच्या माध्यमातून जे काम झालंय ते कशा निकृष्ट दर्जाचं काम झालंय याची चर्चा जोरजोरात सुरू. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने महाराष्ट्रात एकूण वाहणारे राज्य रस्ते जे आहेत ना, की जी पाठ खिळखिळी करतात सर्वसामान्य लोकांची, ज्या ठिकाणी 15 मिनिटाचा प्रवास आहे त्या ठिकाणी 1 तास लावतात. आज या रस्त्यांमुळे खऱ्या अर्थानं या गावापासून त्या गावाला जायचं की नाही हा प्रश्नार्थचिन्ह तयार होतो. मग मिसिंग लिंकला जर खड्डे पडले तर त्याची चर्चा महाराष्ट्राच्या सदनामध्ये होते, मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले जातात. मात्र ज्या ठिकाणी या राज्य रस्त्यांची ज्या पद्धतीच्या अवस्था करून ठेवल्यात आणि वास्तविक स्वरूपात आजही राज्य रस्ते विकसित नाहीयेत, खऱ्या अर्थानं जनतेची खरी खीळ इथंच बसलेली. आज सगळ्यात मोठं जर उत्पादन आमच्या महाराष्ट्रातलं घटलेलं असेल ना,
शेतकरी हा ज्या पद्धतीच्या भूमिका घ्यायला तयार नाही ना, त्याला प्रमुख कारण हे रस्ते. कारण की जायला साधनच नाहीयेत. आणि जर साधनं मिळाली तर ते या रस्त्यांवर जेव्हा जाताना अवाच्या सव्वा भाडे मागतात. कारण की ज्या गाडी जरी तिथून निघाली त्या गंतव्यावरून आणि ज्या ठिकाणी ज्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचंय त्या लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना या गाडीची काय अवस्था होईल ही त्या ड्रायव्हरला सुद्धा माहित नसतं. मग ती अव्वाच्या सव्वा भाडे कुणाकडून वसूल करणार? तर आपोआप शेतकऱ्यांकडून. शेतकऱ्यांच्या भाजीपाला असो, शेतीमाल असो किंवा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला अन्य कोणती सामग्री असो. मग याला वाहतूक करणारे लोक याला वाहतूक करण्यासाठी निर्बंध घालतात आणि ज्या पद्धतीच्या अव्वाच्या सव्वा भाडं वसूल करतात, ज्या पद्धतीचे डिझेल जाळलं जातं, ज्या पद्धतीची मेंटेनन्स गाडीचा खिळखिळा होतो, या खिळखिळ्याला मात्र हे मीडियाही पाहत नाही, हे विरोधकही पाहत नाही आणि विशेष करून सरकारचं सुद्धा लक्ष नाही. मग मिसिंग लिंकला जर खड्डे पडले असतील त्या यांच्या वर्मी लागतात. कारण की महाराष्ट्रातल्या महत्वाकांक्षी प्रकल्पामधला हा प्रकल्प आणि खऱ्या अर्थानं मुंबई पुणेला जोडणारा प्रकल्प आहे ना. मुंबईत ते पुणे जर अंतर लोकांनी कापलं नाही तर हजारो कोटी रुपयाचं नुकसान होईल. मुंबई ही कोरडी पडेल, मुंबईला कोणीच जाणार नाही. पण ज्या गावातून निघालेली जी काही वस्तू आहे ती वस्तू जर त्याच्या व्यवस्थित मार्केटपर्यंत पोहोचली, त्याचा बाजारपेठ त्याला मिळाली आणि योग्य जर त्या वस्तूला भाव मिळाला ना तर हा राजा, शेतकरी राजा, तो शेतकरी आज आम्ही फक्त नावाला बळीराजा म्हणतो, तो खऱ्या अर्थानं राजा होईल. पण हे करायचंय कोणाला? न विरोधकांना करायचंय, न सत्ताधाऱ्यांना करायचंय, न मीडियाला करायचंय. फक्त सगळ्यांना ढोल वाजवायचे, ढोल, आणि तेही मोठमोठ्याने. अहो मित्रांनो, आजही खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या परिस्थित्या जर पाहिल्या आणि ग्रामीण भागातली अवस्था जर आम्ही अनुभवली ना तर अंगाला काटा येतो, काटा. कसे राहत असतील ही लोक, कशा पद्धतीने आपली जीवन यात्रा चालवत असतील. पण कुणाला काय घेणं? सगळ्यात सोपं आणि चांगलं उदाहरण माझ्या जवळच देतो तुम्हाला. इतका फेरफटका मारून आणि एवढ्या सगळ्या महाराष्ट्राचा रस्त्यांचा जर आराखडा सांगत बसलो, पण तुम्हीच म्हणतात काखेत कळसा गावाला वळसा. काखेला कळसाच आहे आमच्या, कारण की आमचे आमदार झोपलेले, आमची पूर्ण यंत्रणा झोपलेली आहे आणि या बीड जिल्ह्याला कोणी वाली राहिलेलं नाही. त्यामुळे हा रस्ता जगो मरो खपो कुणाला काही फरक पडत नाही. जर रस्ता हा खराब असला आणि जर आमदार साहेबांना जर जायचं असेल तर ते मग जरा लांब पडणारा जरी रस्ता असला तर त्या ठिकाणी त्या रस्त्याला निवडतात. तर आता तोही खिळखिळा झालाय. तिथल्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या त्या रोडची अवस्था सुद्धा खिळखिळ झाली आहे, रस्त्याची अवस्था. तिथूनही जायचं म्हणलं की अंगाला काटा येऊ लागलाय. मी बोलतोय तो चिंचवण चिंचवण आणि वडोणी हा रस्ता कितीतरी वर्षांनी या रस्त्याचं महत्वाकांक्षी प्रकल्प पाहण्यात आलं होतं. राज्य रस्ता 144, आता रस्त्याचा क्रमांक किती मला माहित नाही, पण त्यावेळेसचा 144 महामार्ग. अहो या राजकारण्यांनी खिळखिळा करून सोडलाय हो. 1995-96ला या रस्त्याला तयार करण्यात आलं होतं. त्यावेळेस सगळ्यांच्या अंगावर असा काटा आला होता, अरे किती महत्वाकांक्षी प्रकल्प झालाय. अवघ्या सव्वा तासात हा रस्ता बीडला सोडून नेण्यासाठी एक पर्यायी मार्ग म्हणून धारूरकरांना मिळालेला होता. आणि तसंच ते लातूरकरांना सुद्धा तो सगळ्यात सोयीचा रस्ता होता की लातूरहून निघालेली गाडी जर संभाजीनगर पर्यंत पोहोचायची तर सगळ्यात कमी वेळात आणि कमी प्रवासात कापणारा हा रस्ता जवळपास 30 ते 35 किलोमीटरचं अंतर कमी होत होतं. पण कसं आहे, या रस्त्याला अशा पद्धतीने अडवण्यात आलं ना, अशा पद्धतीने जिरवण्यात आलं ना की हा रस्ता कधीच उबदार येऊ दिला नाहीये. प्रत्येक ठिकाणी राजकीय आडंगा, राजकीय भूमिका आणि राजकीय सुडबुद्धीचं भूमिकाच या रस्त्याला मिळत राहिली आणि वास्तविक स्वरूपात आजही हा रस्ता खिळखिळा आहे. इथून जाणारे येणारे लोक वैतागली आहेत. विद्यार्थी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं
ही जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत, कारण की कोणती एसटी महामंडळाची गाडी कुठं पलटल याची गॅरंटीच नाही ना. आता पावसाळ्यात तर गॅरंटीच नाही, तरीही प्रवास करतात, कारण की शिक्षण घ्यायचंय ना. मग या सगळ्या परिस्थितीवर मात करून चालणारी जगणारी लोक या मिसिंग लिंक पेक्षा महत्वाची नाहीयेत, असं मला तरी वाटतं. यांचं काय किंमत आहे, यांना काय परिस्थिती. ते मिसिंग लिंक फार महत्वाचं आहे, कारण की सगळे कॉर्पोरेट बुद्धिजीवी, सगळे देशाची अर्थव्यवस्था वाहणारे लोक त्या ठिकाणी येऊन जातात. ह्याच्यातून काय आपल्या किड्या मुंग्यांचा प्रवास आहे. ज्या पद्धतीने केला नाही केला, काय काय फरक पडला, नाही गेले तिथपर्यंत. अशीच अवस्था या राज्य रस्त्यांची करून ठेवलेली, प्रत्येक राज्य रस्त्याची. जाऊन बघा कधी मनाला वाटलं तर. आणि निश्चितपणे सांगा तुम्हाला तुमच्या भागातला रस्ता जर चांगला असेल तर. पण कसं आहे, आम्हाला काहीच कळत नाही हो. आम्ही इतके निर्ढावलोत आणि आम्हाला अशा सवयी पडल्यात, जशा उखंड्यावर राहणाऱ्या लोकांना सवयी पडतात. किती घाण आणून टाकली तरी नाकात वासच लागत नाही, येतच नाही वास. नाकातले किडे मारतात, संवेदनाही म्हणतात. आणि मग तिथं बसून जरी जेवण केलं तरी काही वाटत नाही, उखंडाच आहे ना आपला. तशी अवस्था या राज्य रस्त्यांची झालेली. त्यामुळं मुख्यमंत्री महोदय खऱ्या अर्थानं मिसिंग लिंकला जर एखादी 2-4 खड्डे पडले तर पडू दे, कोणी जाणार नाही. पण खऱ्या अर्थानं जी रस्त्याची विकासाची कोंडी करणारे हे राज्य रस्ते ज्या पद्धतीनं अडगळणीला पडलेत, ज्या पद्धतीनं आमची सगळंच काम रोखतंय, त्याच्याकडं जरा दृष्टिक्षेप टाका, डोळे असे म्हणजे ते म्हणल्यासारखं उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे आता आणि बघा त्याच्याकडं. खऱ्या अर्थानं ग्रामीण महाराष्ट्राची काय अवस्था आहे. जर ही ग्रामीण महाराष्ट्राची अवस्था सुधारायची असेल ना, तर हे राज्य रस्ते सुधारले पाहिजेत. प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांचं रस्ते हे म्हणजे जीवनाची रक्तवाहिन्या आहेत या अर्थकारणाच्या, त्या मोकळ्या झाल्या पाहिजेत. त्याशिवाय विकास नाहीये. आणि जर तुमच्या भागातल्या ही रस्त्यांची अवस्था अशाच पद्धती असेल ना, तर निश्चित कमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू द्या. आणि इतका शेअर करा हा व्हिडिओ की मुख्यमंत्र्यांनाही वाटलं पाहिजे की नाही बाबा, मिसिंग लिंकला खड्डे पडल्यामुळे आपण बाईट दिली, त्यापेक्षा हे महत्वाचे प्रश्न आहेत. आपल्या हातात आहे सगळं. बघू काय करतात. नमस्कार.